हातावरून माणसं ओळखता येत नाही वाटतं. एवढी कशात गुंड झाली? तू ज्याला भेटायला आलीस त्याचीच वाट बघण्यात मी गुंड झाले. सावड कुठली? मी काय त्यांना भेटायला आले आहे? मग काय, मला भेटण्यासाठी माझं आपलं उगेच निमित्त. हे बघा, तू असं काय बोलशील तर मी तर चालले बाई. पुढे उगीच रागाचा रस्ता वाढू नको. गेलीस तर लगेच परत येशील काय तर निमित्त काढून. दादा जाताना तुला भेटून गेला असेल, अमुक वेळी परत येतो म्हणून सांगितलं असेल आणि नेमकी त्याच वेळी तू इथं आली. बरं, मी आतमध्ये जाऊन येते, तू थोडंसं वेळ. मोहना नावाप्रमाणे एकदम मोहक आणि हिचे दादा माझे हिम्मतराव गोड असल्यास नवर तरी काय? अगं बाई, नाव घेतास हजर? एवढा कसला आनंद आणि तू ह्यावेळी आमच्या घरात कशी? खरं सांगू का, रागावणातलं नाही, तुम्हालाच भेटण्यासाठी आले होते. म्हटलं शिवाजीरावांना घेऊन येणार आणि आनंदाच्या भरात या गरिबांना विसरून जाणार की काय, म्हणून म्हटलं आम्ही तिथे हजर राहावं. दादा कोण माझी? सोडून दिलंय? हो हो, अगदी नक्की येत आहे. दादा, तू जाणार का माझ्या बरोबर? मी पण येणार तुझ्या बरोबर. मी पाहिलीस का, बाबांनी मला तुझी तलवार आणली आहे. आता देशील ना मला बरोबर? अरे तू जरा आता मोठा हो. मोठा मोठा कशाला? लहान असलो तरी बिनाने लढायला मी. बर चल, बाबांना सांगूया महाराज येत आहे म्हणून. काय म्हणाला? आणि त्यांच्याच बरोबर पण त्यांच्या येण्याची बातमी तू सर्वांना सांगूया. पाहिला त्यांच्यावरून आणि हा दुसरा पुरुष आपल्या घरी येणार? मी आईची तयारी करून येणार. आणि अशांच्या सेवेत जेव्हा झिनवण्याला ज्यांना भाग्य लागतं त्यांच्या भाग्याची कोण बरोबरी करू शकतो? बाबा बाबा बरं केली. ज्यांची बाजू लागावी म्हणून मोठमोठी सरदार पुढे सरदार होते त्या तू नव्हे तुम्ही माझ्या पाया पडावं. केव्हाही आपण किती झालं तरी आमचं कार्य किती चांगलं झालं तरी ते वडिलांच्या आशीर्वादाशिवाय कसं करूया? असल्या कार्याला महाराष्ट्राचं कार्य करायला मोठं हा जवळ असतो. दादा, तुमच्यासारख्या वडिलांची आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून काय आपण आपल्या हिंमतासारखे स्वराज्याचे बच्चे आहेत. आम्ही काय पिकलेली पान म्हणून काय झालं, आपण आपल्या हिंमतासाठी स्वराज्याचे बच्चे स्वराज्याच्या कार्याला वगैरे पाच महाराष्ट्राचा प्रत्येक घराघरात असा मावळाचा कार्याला मिळाला तर मुसलमानाने सुद्धा या महाराष्ट्राच्या आत्माचा सुद्धा पाय ठेवायला. पुढच्या पिढीचे विकासाचे नवीन नवीन संशय बाळगले म्हणजे इतका आनंद होतो. शोभा, आज सगळ्यांनी आतमध्ये चला. आज आमच्या बागीचा वाढदिवस आहे. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे. चला